तुझ्या आशीर्वादाने दगडाला सुद्धा बाजार फुटतो रे, पण अरे मीच का तुझा गुन्हा केला रे? कृपावंत हो गजानना, कृपावंत हो. का सोडून गेल्या मला हो, का सोडून गेल्या मला हो, निराधार या एकटीला, निराधार या एकटीला मी बनलो सदा भिकारी, मी बनलो सदा भिकारी. आधार नाही कुणाचा, आधार नाही कुणाचा, आधार नाही कुणाचा. बालकाची परवा वाटत नाही तुला. किती विनंती केली ना, तरी तू माझी मागणी कधीच पूर्ण करू शकणार नाही, कधीच नाही. पण मला माझ्या समीरला भेटायचंय. कुठे असेल माझा समीर? कुठे असेल? कुठे असेल माझा समीर? परमेश्वरा, अरे का परीक्षा घेत असतो आमची? का माझ्या पतीला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि मग मलाच काय जिवंत ठेवला? वहिनी, अगं तू मला अशी अचानक एकट्याला सोडून जाऊ नकोस ग. तुझ्याशिवाय माझं या जगात आहे तरी कोण? अगं वहिनी, तुझा समीर एकाकी पडेल ग. मग मी कुणाच्या आधाराने जगणार? सांग ना, सांग, मी कुणाच्या आधाराने जगणार? अगं वहिनी, कष्ट तू या अपंग पाखराला सोडून जर का तू गेलीस तर तुझा समीर या चार भिंतीच्या आतात गुदमरात तडपून मरेल ग. गुदमरून तडपून मरेल ग वहिनी, मरेल तुझा समीर. साऱ्या सृष्टीचा नियता त्याच्या हातामध्ये दोरी, सूत्र हातून खेळे ऐसा खेळ सावल्याचा. दुबंगला संसार सोन्याचा, दुबंगला संसार सोन्याचा.
देवा 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 वहिनी अगं दादा कुठं आहे? समीर तुझा दादा आपल्याला सोडून गेलाय रे. अरे दादा तू आम्हाला कसा सोडून गेलास रे? वहिनी काय झालं होतं या दादाला? मला औषध आणायला ते मेडिकल मध्ये गेले होते. त्यात रस्त्यात गाडीने अपघात झाले रे समीर. म्हणजे ते नागनाथने माझ्या दादाला मारलंय. समीर आपलं नशीबच खराब आहे रे. मला कॅन्सर झालंय. ओ
सगळे दुःख तू आमच्याच वाट्याला का दिलास देवा? का दिलास? काही होणार नाही. आता मी सुद्धा तुझ्या सोबत जास्त वेळ राहू शकत नाही. अगं वहिनी, तुम्ही सगळेच जण मला असे सोडून गेलात ना, तर या लंगड्याने कुणाकडे आधार मागावा? कुणाकडे आधार मागावा? नाही वहिनी, नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. तुला मी माझ्यापासून दूर कधीच होऊ देणार नाही वहिनी. समीर, आपण आधी वहिनी, माझं पाय खूप त्रास होते वहिनी. हो, आपण घरी जाऊ. वहिनी, मला पकड. खूप त्रास काय हा नागनाथ, मला लवकर यायला सांगितलं ना, आणि स्वतःच अजूनपर्यंत आला नाही. बाई, अशी तुम्ही काय माझी वाट पाहत होत्या का जी? मी आणि तुझी वाट बघू? ए रामू, तुला वेट बीट लागलं की काय? काऊन जी, माझ्यात काय असे कमी आहे का? अरे चुप रामू, अरे मी तुझी मालकी नाही. रागवल्या का जी माझ्यावर? अजी मजाक करत होतो मी. बरं बाईसाहेब, तुमचं प्रेम आमच्या मालकावर होते ना, मग सांगा ना, तुमची एखादी रिश्त्यातली असेल तर मला जमवून द्या ना. उद्याच येतो. झाला रामू? अरे तुझी ओठावर अजूनपर्यंत मिशी आहे. आता येत आहे थोडी थोडी, 15 दिवसात पाय आणखी. बाईसाहेब, अजी माझे नशीबच एवढे काऊन फुटके? जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या मिशीवरच जाते. रामू, आज नागनाथ का आला नाही? अजी बाईसाहेब, नागनाथ आज तर मीटिंगला गेल्यात, म्हणूनच तर मी आज इकडे फिरायला आलो. म्हणूनच तर मला आज वेळ मिळली एवढी. आणि फिरता फिरता तुम्ही दिसून गेल्या. चल म्हणलं एखादी बाईसाहेब आता थोड्याशा भुजल्या मासऱ्यात देऊन द्यावं. पण कडी आवडते ना. तुला गाणं म्हणता येते? गाणं म्हणजे आता कसा सापट लावता थोडसे बाजून टाकायचा, मग कडी भेदरू टाकून दिला खे मग भुजल्या मासऱ्याची भुजल्या मासऱ्याची कडी मोठी लागते गोडावो. भुजल्या मासऱ्याची कडी मोठी लागते गोडावो. कधी मसाला सोडावो, कधी मसाला सोडावो, कधी मसाला सोडावो, कधी मसाला
एवढ्याच होत्या मासऱ्या, कधी झाली ना पुन्हा विचारायचं नाही. 20 रुपयाच्या माहिती एवढ्याच भेट. मग मस्त गाणं म्हणता येते तुला. पण बाईसाहेब, अजी मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? नाही म्हणजे रागावल तर नाही, तर मी सांगते. बर विचार. यात का एवढं विचार. बाईसाहेब, तुम्ही अदामदात त्या विशाल सोबत दिसायच्या ना, पण तसा गावजी तुमचा तो. रामू, तुला काय करायचं याच्याशी? बाईसाहेब पा, मी तुमच्यातलाच माणूस आहे ना. तुमचा प्रियकराचा नौकर म्हणजे मी तुमचाच नौकर ना. मग तर मला सगळी माहित असायला हवं आहे ना. मग साहेब, मला भिक्षा द्या हो. काय रे, मी शिकतो का तुला भिक्षा मागायला? साहेब, नाही म्हणू नका हो. माझी वहिनी खूप आजारी आहे साहेब, आणि तिच्या औषधासाठी माझ्यापाशी 1 रुपया सुद्धा नाही साहेब. 1 रुपया सुद्धा नाही साहेब. तुम्ही मला ना थोडेफार पैसे दिलेत ना, तर फार उपकार होतील साहेब तुमचे माझ्यावर. फार उपकार होतील. अरे बेटा, काय झालं तुझ्या वहिनीला? साहेब, माझ्या वहिनीला कॅन्सर झालाय. काय कॅन्सर?
अरे पण मी काय म्हणतो, भीक मागून तू कॅन्सर सारख्या रोगावर इलाज कसा करशील? साहेब, मी माझ्या माऊलीला कॅन्सर सारख्या रोगापासून वाचवू शकलो नाही, पण मी आज जर का असा कटोरा घेऊन भीक मागतलो नाही तर माझी माय माऊली त्या कॅन्सरने नाही तर बिचारी उपास मारीने मरेल. साहेब, उपास मारीने मरेल. साहेब, दया करा माझ्यावर, दया करा. द्या साहेब, द्या साहेब. माझी वहिनी, द्या साहेब. हे घे पैसे. अरे जेवण वाट आपल्या वहिनीला तू, आणि उरलेल्या पैशातून तिला औषधी घे. काही जर वाटला मला फोन कर. ठीक आहे? आता माझी वहिनी आराम होईल, दुरुस्त होईल. अगं वहिनी, अगं तू मला मायेची माया दिलीस. अगं स्वतःच्या सगळे सुख माझ्या पदरात टाकलीस. अगं वहिनी, तू माझ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण केलीस. पण हा तुझा लंगडा गायाड पाकडू, अगं गायाड पाकडू तुला वाचू शकत नाही ग वहिनी, तुला वाचू शकत नाही. हे परमेश्वरा, अरे मला माझी माऊलीची अवस्था नाही बघवत रे. दया करा कुणी धर्म करा हो दया करा कुणी धर्म करा हो आम्हा गरीबावरती. नको आम्हा पुरण पोळी भाकर पोटा पुरती. नको आम्हा पुरण पोळी भाकर पोटा पुरती. भाकर पोटा पुरती. भाकर पोटा पुरती. दारी मागत फिरतो वितभर पोटासाठी रे बाबा, वितभर पोटासाठी. नशिबाचे हे भोग भोगणे चुकले पोना पाटी रे देवा, चुकले पोना पाटी. जीवनाच्या ह्या संघर्षाने जीवनाच्या ह्या संघर्षाने धरली धरली. नको आम्हा पुरण पोळी भाकर पोटा पुरती. नको आम्हा पुरण पोळी भाकर पोटा पुरती. दया करा कुणी धर्म करा हो आम्हा गरीबावरती. नको आम्हा पुरण पोळी भाकर पोटा पुरती. नको आम्हा पुरण पोळी भाकर पोटा पुरती. भाकर पोटा पुरती. भाकर पोटा पुरती.
काय काय तो नाही मला माझ्या वहिनीचा इलाज करायचा आहे. माझे पैसे द्यावं. मला माझ्या वहिनीचा इलाज करायचा आहे. माझे पैसे त्या सावित्रीचा इलाज अरे तिच्या मरणाची मी वाट बघतोय ना. तिचा इलाज करायला निघालास काय तू? अबे लंगड्या याद राख. अरे तू जर का त्या सावित्रीचा इलाज केलास ना तर साल्या तुला जिवंत काढल्याशिवाय. अरे नागनाथ नागवंशी म्हणतात मला आणि हा नागनाथ म्हणजे काळ्या नागाची औलाद. अरे नागनाथ, अरे तू मला जिवंत काढलास तरी चालेल, पण मी माझ्या माय माऊलीचा उपचार केल्याशिवाय राहणार नाही. अरे नागनाथ, मी जरी एका पायाने लंगडा असलो तरी तुझ्यासारखा दुसऱ्याच्या संपत्तीवर जगणारा नामर्द नाही. अरे समीर, तू रस्त्यावर काय भीक मागतो? अरे पण कशासाठी? दादा, अरे अरे तू गेल्यानंतर त्या नागनाथने मला धक्के मारून घराबाहेर काढलं रे. आणि त्या आपल्या गोपाल दादाला गाडी खाली चिरडून मारलं. आणि त्यातच आपल्या वहिनीला कॅन्सर झाला. दादा, कॅन्सर झाला. आणि त्या वहिनीच्या इलाजासाठी मी आज या खरकड्या गावात वनवन भटकून भीक मागतोय. भीक. कशासाठी समीर? अरे तू त्या सावत्र लोकांसाठी भीक मागतो? अरे मरू दे ना त्या सावित्रीला. खबरदार विशाल. समीर, तू त्या सावत्र लोकांसाठी मला मारणार आहेस? होय. अरे जर का वेळच आली ना तर तुझा खून सुद्धा करायला मी मागे पुढे पाहणार नाही. अरे त्या माय माऊलीने काय काय नाही केलं आमच्यासाठी. अरे स्वतः ते बिचारी उपाशी राहिली, पण तुला आणि मला कधी भूक लागू दिली नाही. आणि आज त्याच माऊलीला तू मरू दे म्हणतोस. पण मिस्टर विशाल, एक गोष्ट तू लक्षात ठेव. अरे ज्या लोकांवर विश्वास ठेवून तू दादा वहिनीला घराबाहेर काढलास ना, अरे त्याच व्यक्तींचा तुझ्या संपत्तीवरती डोळा आहे. अरे समीर, माझ्या संपत्तीवर त्या नागनाथचा डोळा नाही तर त्या स्वार्थी गोपालचा होता आणि त्यांना साथ देत होतास तू. समीर, तुला सुद्धा एक फुटकी सुद्धा
मिळणार नाही. अरे हा काय समाज आहे. अरे सुखात सर्वच जण समान वाटेकरी होतात आणि दुःख मात्र ज्याचे त्यालाच भोगावे लागते. आता सगळीच कामे आपली पार पडली. या आता घराचा व संपत्तीचा विल्हेवाट लावायला म्हणजे मामा मी नाही समजलो. जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. भाष्य तुझ्या सांगण्याप्रमाणे सगळी कामे तुझी पार पाडली बघ. तुला थोडासा धक्का न लागता तेव्हा ठरल्याप्रमाणे या घराचा व संपत्तीचे 2 हिस्से करून म्हणजे अरे संपत्तीचे 2 हिस्से मामा. या माझ्या संपत्तीचे 2 हिस्से कसे काय. हे घर नाही का तुझे नाही विशालचे आहे ना. हे विशालने घर व शेती तुझ्याकडे गहाण ठेव. तेव्हा विशाल येण्या अगोदर 2 हिस्से करणे योग्य राहील. मामा हे घर आता विशालचे राहिले नाही. ही जमीन संपत्ती अरे केव्हाच ह्या नागराची झालेली आहे. तेव्हा तुला या संपत्तीची 1 फुटी कावडी सुद्धा मिळणार. विश्वास ठेवलाय निवड्या संपत्तीसाठी आणि तू माझा विश्वासघात करतो. त्याच्या गोपालला गाडीत चिरडलं ना तसाच तुला जिवंत सोडणार नाही. साला म्हातारा झाला पण लय चरबी चढली होती साल्याला. लय वाटवाट करत होता. संपवलं साल्याला. अरे या नागनाच्या अंगावर जो धावून येतो ना तर नागनाथ कुणाचाही कोतडा काढायला मागे पुढे पाहत नसतो. कारण अरे ज्याच्या करणीला थर धरतो ईश्वर तोच मी नागनाथ नागेश्वर. तू हे काय केलं. होय सीमा साला म्हातारा झाला पण याची जीभ लई वळवळ वळवळ करत होती. म्हणत होता या संपत्तीचा जे की आपलं होणार आहे तुझं आणि माझं त्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मागत होता. साल्याला पाठवलं यमसदनाला. काय करायचं. सीमा तू त्याची अजिबात चिंता करायची नाही. मी आहे ना. अगं आता पण तू आणि मी राजा राजा. हो आता
आपली सगळे स्वप्न पूर्ण झाली, केवळ उरलं ते लग्न. अगं लग्नाचा योग आता जवळ येतच आहे की, पण तो विशाल तर अडचण आणणार नाही ना? नाही. सीमा, तो विशाल आपल्याला कोणतीही अडचण आणणार नाही. आणि अडचण आणण्याचा प्रयत्न जर केला तर पाटणला चालेल त्यालाही त्याच्या भावाच्या भेटी. काय खरंच ना ग, मी तुझ्यावर प्रेम करून खरंच खूप खुश आहे. अगं मी तुझ्यासोबत लग्न करणं म्हणजे मी माझे भाग्यच समजतो. वा सीमा वा, काय बघतोय मी. आणि नागनाथ, तुला माहित असताना सुद्धा की सीमा माझी होणारी पत्नी आहे म्हणून. आणि सीमा काय ग, परपुरुषाच्या भाऊपाशात जाताना जराशी लाज वाटत नाही तुला? परपुरुष? अरे हा तर माझा प्रियकर आहे, आणि माझ्या प्रियकरांच्या भाऊपाशात जायची कसली लाज? काय नागनाथ तुझा प्रियकर आहे? हा, माझा प्रियकर आहे. आणि मग मी कोण? अरे विशाल, तू माझा मित्र, तेव्हा माझी प्रियसी सीमाचा मित्र नाही का तू? हा? अरे पण नागनाथ, सीमाचे तर माझ्यावर प्रेम आहे, मग हे कसं शक्य आहे? विशाल, मी तुझ्यावर कधी प्रेम केलं नव्हतं. अरे फक्त मी प्रेमाचं नाटक केलं होतं. काय तू प्रेमाचे नाटक केलीस? होय. आणि नागनाथ, तू मामाला खून केला? हो, मी संपवलं त्याला, हरामखोराला. काय म्हणणं आहे तुझं? साला जास्त चरबी चढली होती त्याला, वाच करायचं. अरे पण का? मी दिल्लीला गेल्यानंतर तुम्ही समीरला घराच्या बाहेर काढलं, आणि आज तुम्ही मामाचा खून केला. हे कशासाठी? हे बघ विशाल, मी करतोय ते योग्यच करतोय, आणि माझ्या वाटेत जो कोणी आडवा येतो ना, तर त्याला खून करणे या नागनाथसाठी काही नवीन गोष्ट नाही. अरे तुझं मामा तर तुझ्या जवळच्या माणसाच्या केसांचं गळ कापणारा एक विश्वासघातकी माणूस आहे तो. होय, केतू मामा विश्वासघातकी आहे होता. आणि तू काय सती सावित्री आहेस? आता तू तर दर महिन्याला प्रियकर बदलवणारी वेश्या आहेस, वेश्या. चालतो माझ्या घरातून. काय म्हणाला? वेश्या? या सीमाला वेश्या म्हणाला? आणि हे घर तुझं नाही, नागनाथचं आहे. काय नागनाथ, हे मी काय ऐकतोय? होय, अरे काय तू? हे घर आता हे माझ्या नावानं झालं आहे, आणि हे तू सर्व स्वतः लिहून दिलेलं आहेस. तर हे घर फक्त गहाण केलं होतं. गहाण नाही, विक्री केला होता. हे बघ स्टॅम्प पेपर, नीट डोळ्यान बघ. हे तुझी सही आहे ना? साल्या तूही विश्वासघातकी निघाला. तुलाही गेला साला. बघ आता काय अवस्था करतो ते. विशाल, मला माफ कर, खरंच मी चुकले रे. काय तुला माफ करू?
अगं तुझ्यासारख्या वेशेला माफी नाही. अगं तुझ्यामुळे मी माझ्या देवासमान दादा वहिनीला घराबाहेर काढलं आणि तू तर वेशा निघाली. अगं जर मनात आणलं ना तर तुझ्या अंगावर एक चिंदी सुद्धा ठेवणार नाही. खरंच खरंच सोड मला, मी चुकले रे. चुप. अगं पैशासाठी नाच करणारी बाजारी वेश्या आहेस तू, वेश्या. अगं मी तुझा खून करणार नाही तर तुला तरफडू मारेन. आणि जसं मी माझ्या दादा वहिनीला घराबाहेर काढलं ना तसंच तुला सुद्धा कुणाची पत्नी आणि कुणाची बहीण सुद्धा बनवू देणार नाही. नाही विशाल, असं करू नकोस रे. विशाल इकडे ये. मी तुला गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करत आहे आता. अरे काय केलास विशाल? अरे तू कायदा हातात घेतला. अरे मी नागनाथ सारख्या मगरूर गुंड्यांचे सगळे सबूत एकट्ठा केलं होतं मी, आणि तू त्याचाच खून केलास. होय साहेब, मी माझ्या मनातील आगीला थंड केलं. काय उरलंय माझं या जगात? सगळ्यांपासून मी दूर झालो. मी पापी आहे साहेब, पापी. पण माझी एक अट आहे साहेब, ती तुम्ही पूर्ण कराल का? साहेब मला माझ्या वहिनीला एकदा तरी भेटायचं आहे. तिची मला माफी मागायची आहे. खूप कष्ट केले हो तिने आमच्यासाठी. करणार ना तुम्ही माझी इच्छा पूर्ण? ठीक आहे मग चल. सीमा, आणि तू नागनाथची साथीदार असल्यामुळे काय आहे हा कडी? ठीक आहे साहेब. ठीक आहे नाही का? चल तुला दाखवतो भुजल्या मासऱ्या कसे राहतात. पण रामू, तू या विषया? होय, मी रामू उर्फ CID मोहन रंगे. चल तुला पण अटक करावी लागेल. चला. ज्या दिवशी मी माझ्या घायाळ पाखराला सोडून जाईल तेव्हा त्याची काळजी कोण घेईल? माझ्या पाखराला प्रेमाने घास कोण घालेल? हे परमेश्वरा, माझ्या विना माझा पाखरू नाही जगू शकणार. इतके दिवस लोटून गेले तरी रंजित अजून परतला नाही. कुठे असेल रंजित? देवा, देवा मला मरण्याआधी माझ्या भावाची भेट होऊ दे. ताई ताई, अगं काय झालं का तुला? अशी अवस्था, आणि भाऊजी कुठे गेलं काय? माझे भाऊजी आम्हाला सोडून गेलेले. नाही काय नाही. परमेश्वरा, अरे का छळतोस असा तू? आणि भाऊजीला काय गुन्हा केला होता?
अगं हे घे औषध. अगं हे बघ मी तुझ्यासाठी औषध आणलंय. तू आता एकदम लवकर बरी होशील. एकदम ठणठणीत सगळं ठीक होईल वहिनी, सगळं ठीक होईल. नाही समीर नाही, तसं ठीक होणार नाही. समीर मी काही क्षणाची सोबती आहे रे. मला माफ कर समीर. मी दुःखाच्या पलीकडे तुला काही देऊ शकत. अगं वहिनी मला पैसे धन दौलत जमीन जुमलं मला काही नको ग. मला फक्त तू ये. माझं एक काम करशील. अगं बोल ताई, बोल ना. काम करायला मी तयार आहे ग ताई. मी गेल्यावर माझ्या स्वतःची काळजी घेशील. अरे स्वतःच्या भावाप्रमाणे जगशील ना त्याला. आता तुझ्याशिवाय कोणीच नाही रे. अरे पंख तुटलेला घायाळ पाखरू आहे. होय ताई, मी करीन त्याचा सांभाळ. काय झालं ग ताई तुला? एकदा डोळे उघड ग ताई. बहिणी काय झालं ग? चुकलो ग मी. मला माफ कर. अरे कोण तू? आणि इथं कशाला रडतोस? आणि ही लागते तरी कोण तुझे? इतका कठोर नको रणजित. कोण? मी कठोर? अरे विशाल, माझ्या ताईने काय नाही केलं रे तुझ्यासाठी. तुझ्या शिक्षणासाठी स्वतःचं सोनं नाणं दान करून तुझं शिक्षण पूर्ण केलंय. काय कमी केलं होतं माझ्या ताईने? तू माझ्या आई भाऊजीला सावत्र म्हणून घराच्या बाहेर काढलास. चूक नाही विशाल. अरे तुझ्या डोळ्यात श्रीमंतीची धुंदीची
पहिली अरे दुरो मारायचा माझ्या वहिनीच्या पितावातून दुरो आणि कशासाठी रडतोस रे तू कशासाठी रडतोस मग पाणी तुला आणि तू मला कोणत्या नाकाने माफी मागतोस अरे वाऱ्याने जरी माफी मागितली ना तरी झाड तुटलं ते तुटला शेवटी अरे तुला काळी जाय का काळी अरे काळीच नसलेल्या एका दगडाला सुद्धा पाझर फुटला असता रे पण तुला नाही फुटू शकलं कारण ते दिवस तुझ्या चालतीचे होते ना अरे जा चाल जाऊ इथून अरे दगडातला देव सुद्धा जागृत होतो रे पण तुझ्यातला साधा माणूसपणा जागा नाही झाला अरे तुझ्यामुळे दुबंगला हा संसार चल लेख मला माफ कर तुझं खरं आहे समीर मी नाही ऐकलो रे अरे स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलाय संसार माझ्या बंधूंनो तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मी माझ्या मामावर विश्वास ठेवून माझ्या दादा वहिनींना घराबाहेर काढलं आणि माझा मामाच विश्वासघातकी निघाला स्वतःच्या भाषाचा संसार उद्ध्वस्त केला तेव्हा तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या सांगण्यावरून भावाभावात वैरी बनू नका आणि आपल्या आईवडिलांना दूर करू नका रणजित माझ्या मित्रा माझ्या समीरची काळजी घे रे या जगात त्याचा आता कुणीच नाही आईसारखी वहिनी होती वडिलांसारखे दादा होते आणि तेही निघून गेले हवालदार साहेब चला सौभाग्याचं लेणं कसं हे जन्मोजन्मीच्या गाठी सौभाग्याचं लेणं कसं हे जन्मोजन्मीच्या गाठी जन्मोजन्मीच्या गाठी देवा जन्मोजन्मीच्या गाठी खेळ संपला जीवनाचा खेळ संपला संसाराचा